प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? हे सकाळचे वेळ तुमच्यासाठी कसे आहे? हे आनंददायी, सुखद, शांत आहे का, की तुम्ही कशातरी त्रासलेले आहात? घाबरू नका. आपण आपल्या जीवनात चालत असलेला मार्ग कदाचित खडतर असू शकतो, तरीही प्रभू आपल्या सोबत आहे आणि आपण त्याच्या सोबत चालत राहिलो तर मग आपण सहजपणे त्या मार्गावरून पुढे जाऊ शकतो. घाबरू नका. तुम्ही आज ज्या समस्येला आणि संघर्षाला सामोरे जात आहात त्यावरूनही तुम्ही सहजपणे पार जाल. तुम्ही पाहिलं का हे ठिकाण किती सुंदर आहे, किती आल्हाददायक आहे? मी तुम्हाला ओमानमधील मस्कत शहराबद्दल सांगितलं नव्हतं का? हे त्या शहरातील समुद्र किनारा आहे. तुम्ही सर्वत्र डोंगर पाहू शकता आणि मध्ये पाणी आहे. या निसर्गरम्य दृश्यात असणं ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. ओमान हे देशात एक अद्भुत निर्मिती आहे. सामान्यपणे आपल्याला गल्फ देशांमध्ये डोंगर पाहायला मिळत नाहीत, पण इथे ओमानमध्ये समुद्राच्या आजूबाजूला आणि आधी भरपूर डोंगराळ प्रदेश आहेत. पहा, डोंगरांनी वेढलेलं पाणी पाहणं किती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. मलाही खूप आनंद होत आहे. तुम्ही विचार करत असाल की आज प्रभू माझ्यासाठी कोणता वचन ठेवले आहे. प्रभू फक्त तुमच्याशीच बोलत आहे. स्तोत्रसंहिता 63 वचन 1. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. प्रभू, माझं मन तुझ्यासाठी तहानलेलं आहे. कोरडी जमीन किंवा वाळवंट सारखे माझे जीव आहे. अशा ठिकाणी, तेही अशा उन्हाळ्याच्या दिवशी, तुम्ही खूप अंतर चाललात तर तुमची जीभ कोरडी पडेल आणि तुम्हाला तहान लागेल. तुम्हाला तहान लागली तर तुम्ही काय शोधाल? पाणी. तुम्ही अशा तहानलेल्यासारखे असाल तेव्हा तुम्हाला काहीही खायची इच्छा होणार नाही. अगदी बिर्याणी दिली तरीही तुम्हाला बोर्ड खायचीही इच्छा होणार नाही. मला आता तहान लागली आहे आणि मला फक्त एक गोष्ट हवी आहे. मला पाणी हवे आहे. अशीच तहान. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याला देवासाठी तहानलेलं असावं लागतं. फक्त प्रभूच मला तृप्त करू शकतो. मला फक्त तोच हवा आहे. मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि त्याला पाहायचं आहे. आपण देवासाठी अशी तहान ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही खरी तहान घेऊन प्रभूला शोधायला सुरुवात करता तेव्हा तो स्वतःला तुम्हाला प्रकट करतो. पंजाबमधील एक तरुण सुंदर नावाचा देवासाठी मोठ्या तहानेने शोध घेत होता. मला देवाला पाहायचं आहे. मला त्याचा आवाज ऐकायचा आहे. जर देव आहे तर त्याने माझ्याशी बोलावं. तो आठवडे, महिने आणि वर्षानुवर्षे देवाचा शोध घेत होता. त्याने हार मानली नाही. माझी तहान फक्त त्याला पाहिल्यावरच भागेल. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या देवाबद्दल बोलतो आहे. मला माहित नाही खरा देव कोण आहे. शेवटी त्याने एक निष्कर्ष काढला. मला माहित नाही की देव आहे की नाही. जो कोणी खरा देव असेल त्याने माझी भेट घ्यावी. मला त्याला पाहिलंच पाहिजे. तो मोठ्या तहानेने शोध घेत होता. येशू ख्रिस्त त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला दाखवून दिलं की तेच जिवंत देव आहेत. हा सुंदर, जो शीख धर्माचा होता, त्याने येशूला स्वीकारलं आणि तो साधू सुंदर सिंग झाला. त्याने अनेक लोकांना येशूची घोषणा केली. तो देवाला शोधू शकला कारण त्याने पूर्ण मनाने शोध घेतला. म्हणून तुम्हीही देवाला पूर्ण मनाने शोधलं पाहिजे. केवळ नावासाठी त्याचा शोध घेऊ नका. जसं आपण तहान लागल्यावर पाण्यासाठी परफडतो तसं आपल्याला प्रभूसाठी तहान लागली पाहिजे. विचार करा आणि पहा, अशी तहान तुमच्या हृदयात आहे का? प्रभू येशू, मला तुला पाहायचे आहे असे मागाल तर प्रभू येशू तुम्हाला ही कृपा देईल. हे देव, माझं मन तुझ्यासाठी तहानलेलं आहे. मला तुला पाहायचं आहे आणि तुझा आवाज ऐकायचा आहे. स्वतःला मला प्रकट कर.
प्रभू, जो कोणी अशा प्रकारे प्रार्थना करत आहे त्यांना स्वतःला प्रकट कर, त्यांना दिलासा दे, आधार दे आणि मार्गदर्शन कर. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.